आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, मणी बरा आहे का रे? नाही म्हणजे सिरियस वगैरे नाही ना काही? तब्येत ठीक आहे ना त्याची? नाही, सिरियस नाहीये. जे सिरियस होता पण ठीक आहे आता. कुणी मारलं असेल रे त्याला? नाही म्हणजे एवढ्या उंचीवरून फेकलं. कुणाला जीव घ्यायचा असेल रे मणीचा? काय बोलतेस संचिता? कुणाला कशाला मणीचा जीव घ्यायचा असेल? चोर होते ते. मणीच्या गळ्यातली सोन्याची चेन चोरायला आले होते. त्यांची झटापट झाली त्या मंदिराच्या मागच्या भिंतीवरनं. इट वॉज अन ऍक्सिडेंट. ओके. खरंच? खरंच. मणीनं पोलिसांना दिलेल्या जबानीत हेच सांगितलंय. मणीनं सांगितलंय तर खरंच असेल. इट वॉज अन ऍक्सिडेंट. अच्छा. सुजित, मला नाही वाटत रे असं. म्हणजे फक्त एका चेन साठी इतकं का करेल कोणी? मला काय वाटतं माहितीये? हे कुणीतरी मुद्दाम घडवून आणले. घडवून आणलंय? व्हॉट डू यू मीन बाय मुद्दाम घडवून आणलंय? काय म्हणायचंय तुला संचिता? मला हेच म्हणायचंय की कुणाला तरी मणीला मारायचं असेल तर, किंवा मणीचा काटा काढायचा असेल तर. सुजित, तुला काय वाटतं रे? कुणी केलं असेल हे? संचिता, हल्ली क्राईम शोज खूप बघायला लागलीस का तू? सुजित, आयुष्यात घडणारे क्राईम्स हे सिरियलच्या क्राईम्स पेक्षा जास्त डेंजर असतात. तुला माहित असेलच ना? बंकच चालली इथे. गप्पा मारायला येतो आपण ऑफिस मध्ये. सुजित, गॉसिप करायला येतो. संचिता, आपण इथे काम करायला येतो. काम कर. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे समजलंय मला सुजित. म्हणजे पेपर्स मध्ये. अरे तुला काय वाटलं? यात काहीच चुकीचं नाही अरे. आणि ही गोष्ट तुझ्या लक्षात येऊ नये याचं जरा आश्चर्यच वाटतंय मला. तुझं नक्की कन्फ्युजन झालं होतं ना की तू. एनिवे, माल व्यवस्थित पोहोचलेला आहे, काहीही गोंधळ नाही. आणि गेली अनेक वर्ष मी हे काम करते, त्यामुळे जर काही गोंधळ झालाच असता तर कळलं असतं मला. माझं काहीच कन्फ्युजन नाहीये. तुझं आहे का? मनी सर, तुम्ही ठीक आहात ना? तिकडे सगळं ठीक आहे ना? आणि वॉर्डन मॅडम कुठे गेली? हो सांगा की सगळं ठीक आहे ना तिथं हॉस्पिटलमध्ये? हो, जरा ब्रेक मारा. आधी मी काय सांगतो ऐका तर. फोन केलाय, वाईट बातमी असेल असं का गृहीत धरताय तुम्ही? चांगली बातमी सुद्धा असू शकते ना. चांगली बातमी? डिस्चार्ज मिळतोय मला. खरंच? हो.
वॉर्डन मॅडम आता तीच प्रोसिजर करायला गेल्या. बरं बरं, माझं ऐका, तुम्ही अजिबात हलायचं नाही. मी येतपर्यंत तुम्ही कुठं बी जायचं नाही. मी येणार आणि मीच तुम्हाला घरी सोडणार. तुम्ही अजिबात हलू नका. हो, जशी तुमची आज्ञा. काय काय करायचं नाहीये या लिस्ट मध्ये याची सुद्धा भर. ओके? बरं, मी आलेच. सुजित सर, मनी सरांना डिस्चार्ज मिळतोय. अहो, मला वाटलं नव्हतं त्यांना इतक्या लवकर 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. वाव, वा, मलाही वाटलं नव्हतं 2 दिवसात मणीला डिस्चार्ज मिळेल. वाव. सुजित सर, तुमची काही हरकत नसेल तर मी जाते. म्हणजे त्यांना माझी गरज पडेल. मला त्यांना घरी सोडायचंय. मी येते मी. स्वानंद, अशी गंमत आहे ना, तुला मदत व्हावी म्हणून तू स्वानंदीला इथे परत बोलवलंस. पण ही बाई आपली मणीसर करत मणीच्याच मागे लागली. पण ठीक आहे, त्याला जास्त गरज आहे ना आधाराची. हॅलो साहेब, तुम्ही मला भेटायला या. आणि ही जर तुम्हाला माझी रिक्वेस्ट वाटत असेल ना, तर हा तुमचा गैरसमज झालाय बहुतेक. ही रिक्वेस्ट नाही, धमकी आहे. आणि जर तुम्ही मला भेटायला नाही आलात तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मणी सर, आता पटली खात्री? मी एकदम ठणठणीत बरा झालोय. म्हणजे तुमच्या सहित मी माझंही वजन सांभाळू शकतोय. उगाच नाही मी तुम्हाला सुपर मनी म्हणत. 2 दिवसात स्वतःच्या पायावर चालायला लागलात तुम्ही. तुमची इच्छाशक्ती होती म्हणून एवढी मोठी सर्जरी सुखात पार पडली. आता फक्त 4-5 दिवस, मग तुम्ही आधीसारखे चालायला लागाल. बघताय ना कशी बडबड चालली. नाहीतर 2 दिवसापूर्वी भित्र्या सशासारखा जीव मुठीत आला होता. भीती नाही वाटणार का? म्हणजे कुणाला बी भीती वाटली असती की. पण आता तुम्हाला असं बघून जरा बरं वाटतंय. सगळ्या गप्पा इथेच मारणार आहात का? नाही, म्हणजे अजून तो पूर्णपणे बरा झाला नाहीये. त्याला आरामाची गरज आहे. निघूया. खरंच मला असं झालंय कधी घरी जातो. आणि खरं सांगायचं तर मला या वासाचा कंटाळा आलाय आता. अरे हो, मी विसरूनच गेले. मला हॉस्टेलमध्ये काम आहे. तू याला घरी सोडून येशील ना? तुम्ही नका काळजी करू, मी सोडते त्यांना घरी. हे घेऊन जा. येतो.
कशाला भेटायला आलास? कशाला फोन करतोयस? का आपण करतोय म्हणजे पैशासाठी करतोय. कुठले पैसे? काम तर पूर्ण केलं नाही, आता कुठले पैसे? हो साहेब, ते पैसे घेतले ना त्याला मानासाठी घेतले, मानासाठी. आणि आता जे पैसे मागतोय ना ते रिस्क साठी मागतो. तेच म्हणतोय मी, त्याला मारण्यासाठी पाठवलं होतं ना, तो जिवंत आहे. हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळेल त्याला आता. ते तर काम पूर्ण केलं ना, बरं पैसे मागायला आलास तू? मी तेच सांगतोय की तो शुद्धीवत केलाय, त्यात त्यांनी मला चेहरा बघितला. आता माझी रिस्क वाढली आणि त्यांनी जर मला ओळखलं तर मी पकडला जाईल आणि त्यासाठीच मला फरार व्हावा लागेल आणि त्याचेच तर पैसे मागतोय ना. आणि नाही दिले पैसे तर काय करशील? ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायचे पैसे तर नका देऊ, पण जर मला पकडलं तर मी तुमचं नाव घेईन. आणि हो, हे असं व्हायला नको असेल तर मी सांगतोय ते पैसे गपगुमानं द्या. पैसे तू मागितलेच त्यापेक्षा जास्त आहेत. परत मला फोन करायचा नाही, इथे यायचं नाही, कळलं? साहेब, मला कामावरून काढू नका. साहेब साहेब साहेब. सावकाश. काय कसला विचार करत होता? काही नाही, चला. सदा, अरे मी सांगितलंय. साहेब अहो, याची काय गरज होती? अरे इतकं तर मी करू शकतो नाही का? आणि मी काय करायचं काय नाही करायचं याच्यासाठी मला तुझी परवानगी घ्यायची गरज नाही, नाही का? तसं नाही साहेब, पण तुम्ही बिझी असता आणि वेळ काढून हे सगळं. थँक्यू. हे आभार प्रदर्शन पुढे ये, बस. आराम करतो अभि, बस. येस. कसं आहे ना म्हणे, जसा सुजित माझ्यासाठी आहे तसा तू पण आहेस. त्याचं ते तसं, तुझं हे असं. आता तू जो हा हलगर्जीपणा केलायस ना, तो मलाच सांभाळून घ्यावा लागणार आहे. नाहीतर कोण सावरणार सांग? आणि तू कोण आहेस माहितीये का? तुझं नाव माझ्याशी जोडलं गेलंय, माझ्याशी तुझा संबंध आहे. मला एक कळत नाहीये की जीवावर बेतेल अशा ठिकाणी तू एकटा का गेलास? नाही साहेब, एकटे नव्हते ते, मी होते त्यांच्या बरोबर. त्यांना एक फोन आला आणि ते मला म्हणाले तू. सुजित मला असं म्हणाला की चेन चोरण्याच्या उद्देशानं तुझ्यावर हल्ला झाला. अरे पण मला एक कळत नाहीये की त्या मारामारीत पडायचंच कशाला? अशा 100 चेन्स मी आणून दिल्या असत्या तुला. तुला काय झालं असतं तर? सॉरी साहेब, मी पण असं वागायला नको होतं. पण मी इथून पुढे काळजी घेईल साहेब. तुमचं नाव मध्ये येईल किंवा खराब होईल असं नाही वागणार. याची मला खात्री आहे. वेलकम होम. सेम टू सेम. बरोबर. ए, तू वेडीस का ग फातिमा? का माझ्या केसांचा वास घेतेस? सच्ची सच्ची बोल, तू माझा शॅम्पू वापरला ना? शॅम्पू? अगं मी का वापरेन तुझा शॅम्पू? तू जा, तुझं काम कर, मला माझी कामं करू देत. ऐसे कैसे जाओ? पहले मेरे जवाब का सवाल दे. सवाल का जवाब दे.
कल रात को मेरी शैम्पू की बोतल अर्धी थी, आता त्याच्यात काहीच नाहीये, और तेरे बाल का वास सेम मेरे शैम्पू जैसा आ रहा. तूच वापरला ना माझा शॅम्पू? फातिमा, तुझा स्क्रू थोडा ढिल्ला आहे का ग? पागल आहेस तू? बाथरूम मध्ये जाऊन बघ, माझ्याकडे माझी शॅम्पूची मोठी बॉटल आहे. मी तुझा शॅम्पू काय यूज करू? हाँ, बड़ी है तो मैं क्या करूं? मुझे उससे क्या लेना देना? मेरी बोतल महंगी थी. तुला वाटलं असेल इसकी बोतल खत्म करके खुद की रखते बचा के, म्हणून तू माझी बोतल वापरली असशील. मांजा भी. मांजा काय मांजा? फातिमा, एकतर तुला आम्ही ह्या रूम मध्ये राहायची परमिशन दिली आणि तू आम्हालाच काय काय बडबडतेस? ऐसा क्या? तू कौन होती है रे परमिशन देने वाली? वार्डन मैडम ने परमिशन दी है मुझे. हो ना, मग वॉर्डन मॅमना सांग की तुला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करायला, जर का तुला माझ्यापासून इतकाच प्रॉब्लेम असेल तर. हे लड़की, तू ऐसे कैसे बात कर रही? वार्डन मैम ने बोला था रूम शेयर करना, ऐसे थोड़ी ना बोला था कि चीजें शेयर करो. मुझे कतई पसंद नहीं कोई मेरी चीजों को हाथ लगाए. आइंदा से मेरी चीजों को हाथ मत लगाना. हो, लावणार. जा, काय करणार आहेस? सांग मला, काय करणार आहेस? एकतर तू आमच्या रूम मध्ये घुसलेस, आमच्या डोक्यावरती बसलेस आणि वरून कटकट करतेस. निघ आमच्या रूम मधून, आत्ताच्या आत्ता निघा तू. जयसी, फातिमा काय झालंय? का भांडताय तुम्ही दोघी? अगं हिला सांग ना. तू चुप बैठ. स्वानंदी, एकतर हिने माझी शॅम्पूची सगळी बॉटल संपवली. उलटा चोर कोतवाल को डांटे. एक काय जयसी, एक मिनिट. फातिमा, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मला खात्री आहे जेसी असं काही बी करणार नाही. आणि आम्ही या खोलीत राहतो ना, तर तुझं माझं असं काही बी नसतं. आणि तुला असं वाटत असेल की तुझं सामान कोणी वापरू नये, तर तू तुझं सामान वेगळं काढ. ऐसा क्या जी? मी काय करते, माझ्या सगळ्या वस्तूंवर नाव लिहून ठेवते. फिर देखती हूँ कोई कैसे हाथ लगाता है. जा जा, ली. काय नाही पोरगी स्वानंदी, जाऊ दे ना. सदा, अरे रात्रीची गोळी घ्यायची राहिली ना. सदा, कोण होती ती लोक आणि मला मारायला कोणी पाठवले असेल? मला याचा तपास करायला हवा लवकर. स्वानंदी, मणी सर कसे आहेत? बरे आहेत ना? बरे आहेत. मगाशीच झालं माझं बोलणं त्यांच्याशी. तू मला काहीतरी दाखवणार होती. अगो विसरलेच. हे बघ स्वानंदी, अगं मी अजून एकदा पार्टीचं फुटेज चेक करत होती. हळू बोल. अगं मी पार्टीचं फुटेज अजून एकदा चेक करत होते आणि ह्याच्यामध्ये मला तुझ्या खोलीकडे जाताना अजून एक व्यक्ती दिसली, जिला मणी सरांनी कॉरिडॉर मध्ये थांबवलंय. हे बघ. हो, हे बघ. झूम कर. नीट बघा स्वानंदी. फातिमा, झालं का सगळ्या गोष्टींवरती स्वतःचं नाव लिहून? हो गई. अगं तेव्हा ती सेफ्टी पिन दिसते मला, त्याच्यावरती पण तुझं नाव लिह. फातिमा,
प्लीज लपून छपून आमचं काही ऐकू नकोस तू. फातिमा, असं चोरून कुणाचं बोलणं ऐकायचं नसतं, माहिती आहे ना तुला. चोरून क्यों? इथेच आहे ना मी. कान उघडे आहेत माझे, और वैसे भी मैं कान नहीं बंद कर सकती. तसं हॉस्टेलच्या मुली तुमच्या विषयी खूप बोलत असतात, स्पेशली स्वानंदी विषयी. म्हणून उत्सुकतेने ऐकत होते. व्हॉट डू यू मीन? काय काय बोलत असतात? हेच की स्वानंदीने कुठेतरी तोंड काळं केलंय म्हणून. स्वानंदी प्रेग्नेंट होती म्हणून, आणि ती मुद्दाम नाटक करतीये कि तिला काहीच माहित नाही म्हणून. लेकिन असल में उसे पता है कि उसके बच्चे का बाप कौन था. स्वानंदी, प्लीज मुझे सच्ची सच्ची बता ना, तू सच में प्रेग्नेंट थी क्या?